आणि चिंचमाता बोरली. चला गावदेवी वडवली आणि चिंचमाता बोरली. ए राहू दे, चल जितेंद्र पाटील बाहेर आहे. चला गावदेवी वडवलीची पहिली चढाई आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. 9 नंबरची जर्सी पर्यंत पहिलीच रेड सावधरित्या बघूया काय करतात आपल्या मंडळासाठी. इकडून तिकडे तिकडून इकडे बघूया आणि सुखरूपरित्या ते त्यांच्या तंबूमध्ये दाखल झालेले आहेत. आणि चिंचवाता मंडळाचे 777 जर्सी नंबर परिधान करून बघूया आणि आपले तंबूमध्ये सुखरूप दाखल. परत एकदा चिंचमाता मंडळाचा हा एक कोकोमक्का आणि बघूया आपल्या मंडळासाठी काय करत आहेत. आणि लात मारण्याचा प्रयत्न आणि थर्ड रेड बघूया गावदेवी मंडळाचा. करू या मरो या इशाऱ्याने आलेला 9 नंबर जर्सीचा परिधान केलेला हा गावदेवी वडवलीचा प्लेयर. आणि मला वाटतं बोनस मारण्याचा प्रयत्न आणि त्यांनी बोनस गुण प्राप्त केलाय गावदेवी वडवली. आणि चिंचमाता मंडळाचे 11 नंबर जर्सी परिधान करून थर्ड रेडला गेलेले आहेत. बघूया आपल्या मंडळासाठी काय करत आहेत. 11 नंबर जर्सी परिधान करून आणि मला वाटतंय 1 गुण प्राप्त केलेला आहे चिंचमाता बोरली. यांच्या वारंवार चढाव होतातच गावदेवी वडवलीचे 9 नंबर जर्सी प्रकार करून इकडून तिकडे तिकडून इकडे आणि मला वाटतं ते बाहेर गेलेले आहेत. रेड राऊट पाहूया पुन्हा एकदा आणि मला वाटतं 1 गडी प्राप्त केलेला आहे चिंचमाता बोरली. आणि गावदेवी वडवली या प्लेयरने चिंचमाताचा गडी नेलेला आहे. बघूया पुन्हा एकदा चिंचमाताचा 11 नंबरचा प्लेयर काय करतायत आपल्या मंडळासाठी. आणि सावधरित्या आपल्या तंबूमध्ये सुखरूप दाखल. बघूया पुन्हा एकदा गावदेवी वडवली.
बघूया गावदेवी वडवली या संघाचा प्लेयर आपल्या मंडळासाठी काय करत आहे. आणि सुखरूप दाखल पुन्हा एकदा 777 जर्सी प्रदान करून चिंचमाता मंडळाचा हा हुकूम आहे का. यानंतर होणारा सामना ओम चिंचवादे बोरली शिवरदेव वडवली. हा सामना संपताच तुम्ही ग्राउंडवरती उपस्थित राहावे. पुन्हा एकदा गावदेवी वडवली या संघाचा प्लेयर आणि मला वाटतं त्याची पकड झालेली आहे आणि त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. आणि चिंचमाता संघाचे 4 नंबरच्या परिधान करून ते सुद्धा सावधरित्या आपल्या तंबूमध्ये दाखल होत आहेत. आणि कृपया कोणीही चेंड्याला हात लावू नये. आणि आमचे पाहुणे श्री मनोहर परकर यांचे यथोसत्कार करतील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुकुमार दत्तात्रय तोंडलेकर, गुलाब पुष्प आणि श्रीफल आणि शाल. आणि पुन्हा एकदा गावदेवी वडवली आणि टाइम आउट चिंचमाता बोरली. आदित्य तो सरळ झेंडा. यानंतर होणारा सामना ओम चिंचवादे बोरली आणि शिवरदेव वडवली. आणि कृपया गावदेवी वडवलीचा प्रतिनिधी आपण गावदेवी रेडर्स यांचा प्रतिनिधी कृपया आपण माईक पाशी भेट द्यावी.
चला ह्यानंतर होणारा सामना शिवरदेव वडवली आणि ओम चिंचबादेवी बोरली. चला पंचाने सामना चालू करावा. चला चिंचमाता बोरली या संघाची रेड, थर्ड रेड आहे. करूया मरूया इराद्याने गेलेले साहिल गाणेकर. पाहूया आपल्या मंडळासाठी काय करत आहेत आणि कोपऱ्यात घुसून गडी कसा पटकावा या विचारात. आणि मला वाटतं त्याने, आणि तो पण बाहेर गेलेला आहे. गावदेव वडवलेचा प्लेअर तो सुद्धा पहिला बाहेर गेलेला आहे. आणि टोटल 5 गडी पटकावलेले आहेत साहिल गाणेकर. आणि गावदेवी रेडर्स यांच्यावर लोणाचा बोजा पडलेला आहे आणि सामना विश्रांतीपर्यंत थांबलेला आहे. बघूया पुढे काय होत आहे. लाईनमॅन जर प्लेयर आपल्याला वाटलंय लाईनच्या बाहेर गेलेला आहे तर लगेच त्याला खेचून काढावा, नाहीतर मग श्री मनोहर परकर ह्यांकडून आमच्या मंडळास 200 रुपयाचा पारितोषिक उपलब्ध झालं आहे. त्याबद्दल आमच्या मंडळाकडून सततचे ऋणी आणि धन्यवाद. चला चला चिंचवाताचे 10 आणि गावदेवी वडवली आणि 2 गुणे. नाव मात्र आघाडी 8 लीडची आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत राज श्रीवर्धनकर. आणि मला वाटतं त्यांना जमत नाही आहे. सुखरूपरित्या ते त्यांच्या ताब्यामध्ये दाखल. पाहूया 9 नंबरची जर्सी परिधान करून गावदेवी वडवलीचे इकडून तिकडे तिकडून इकडे. बघूया आपल्या मंडळासाठी काय करत आहेत गावदेवी वडवली. गडी कसा टिपावा आणि त्यांची पकड झालेली आहे आणि त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. चिंचवादा संघाला 1 पॉइंट प्राप्त होत आहे. पुन्हा एकदा साहिल गाणेकर. बघूया आपल्या मंडळासाठी काय करत आहेत साहिल गाणेकर. यानंतर होणारा सामना शिवरदेव वडवली आणि ओम चिंचबादेवी बोरली. कृपया नख वाढलेली असतील तर कापून येत जा, कोणालाही दुखापत होऊ शकते. कृपया अंगठी वगैरे किंवा नग वगैरे वाढले असेल, अंगठी घातली असेल ते काढून ठेवावी. कृपया प्लेयरला दुखापत होत आहे याचं भान राखावा प्लेयरांनी. चला गावदेवी वडवली 6 नंबरचं शिपदान करून शिवरदेव वडवली आणि ओम चिंचबादेवी बोरली. तुम्हाला वारंवार पुकार देण्यात आहे मॅच अगोदरच, तर कृपया तुम्ही नंतर टाइम करू नये.
हा सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्यावा ही विनंती आहे. पाहूया राज श्रीवर्धनकर बोनस मारलेले आहे. बघूया आता आपण त्यांचा निर्णय काय आहे. लाची 5 मिनिटं देण्यात येत आहे. चिंचवाता 11 आणि गावदेवी चिंचवाता 12 गुण आणि गावदेवी 3 गुण. 9 गुणाची नावात गाडी आहे. चिंचवाता या संघाकडे. आणि 2 पॉइंट नेलेले आहेत राज श्रीवर्धनकर. एक पॉइंट वडवली या संघाने प्राप्त केलेला आहे. बघूया साहिल गाणेकर यांना टच धरण्यात येत आहे. बघूया साहिल गाणेकर यांना यश प्राप्त होत आहे का काही. शेवटची 4 मिनिटं देण्यात येत आहे. बघूया आपल्या मंडळासाठी काय करतायत साहिल गाणेकर. याच्या नंतर होणारा सामना ओम चिंचबादेव बोरली आणि शिवरदेव वडवली. मॅच संपताच ग्राउंडचा ताबा घ्यावा शिवरदेव वडवली आणि ओम चिंचबादेवी बोरली. आणि राज श्रीवर्धनकर यांची पकड झाल्यानंतर पकडी ते बाद झालेले आहेत. परत गावदेव वडवलीचे 9 नंबरचे जर्सी परिधान करून करो या मरो या इराद्याने गेलेले हे गावदेव वडवलीचे प्लेयर बघूया आपल्या मंडळासाठी काय करत आहेत. आणि त्यांची पकड झालेली आणि त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. टाइम आउट घेतलेला आहे चिंचमाता बोरली. प्लेयर चेंज चिंचमाता बोरली. गावदेवी रेडर्स यांचा प्रतिनिधी कोण असेल तर त्यांनी माईक पाशी संपर्क साधावा. हा सामना संपताच होणारा सामना ओम चिंचबादेवी बोरली आणि श्रीवर्देव वडवली. हा सामना संपताच तुम्ही ग्राउंडचा ताबा घ्या. शेवटचा मिनिट दिलाय लास्ट मिनिट बघूया. 8-18 अशी लीड आहे.
याच्यानंतर होणारा सामना ओम चिंचबादे बोरली आणि श्रीवर्देव वडवली. कुठल्याही संघाला याच्यानंतर टाइम दिला जाणार नाही. जशी मॅच संपेल तसा दुसरा सामना खेळवण्यात येईल. तर कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यावी, नाहीतर 5 मिनिटं देऊन संघ बाद करण्यात येईल. चला, चालू सामना संपलेला आहे. तर कृपया ओम चिंचबादे बोरली आणि श्रीवर्देव वडवली यांनी ग्राउंडचा